महाराष्ट्रामध्ये ईडीने 40 ठिकाणी छापे मारलेले आहेत। आपण पाहू शकतो पडघा बोरीवली परिसरासह दिल्ली, कोलकाता, हजारीबाग, प्रयागराज, दमन आणि रत्नागिरीमध्ये हे छापे टाकण्यात आलेत। आपण पाहतोय देशामध्ये 40 ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेत। सुमारे 9.5 कोटींची मालमत्ता यामध्ये जप्त करण्यात आली आहे। याशिवाय आरोपी आणि संशयितांची 25 बँक खाती देखील गोठवण्यात आली आहे। विविध आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे इत्यादी जप्त करण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे आरोपी आणि इतर संशयित व्यक्तींच्या स्थावर मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय ईडीने मोठी कारवाई केली आहे, 40 ठिकाणी छापे मारण्यात आलेत, काय माहिती समोर येते? नक्कीच ही मोठी कारवाई म्हणावं लागणार आहे, कारण की 40 ठिकाणी खरं तर हे ईडीने छापेमारी करण्यात आली होती आणि त्यामध्येच पडघ्या बोरिवलीमध्ये देखील ही छापेमारी होती आणि या सगळ्या छापेमारीमध्ये आतापर्यंत ईडीने जवळपास 10 कोटीच्या आसपास ही सगळी मालमत्ता आहे ती जप्त करण्यात आलेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर वेगवेगळी अशी बँक खाती आहेत, ती बँक खाती देखील आहेत ती सील करण्यात आलेली पाहायला मिळतात आणि यामध्ये जे काही संशयित आहेत यांना देखील आहे ते ईडीने। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय ईडीने देशामध्ये 40 ठिकाणी छापेमारी केली आहे।